दिवसाची सुरुवात अशी बरोबर एका गावामध्ये सर्व लोक, सर्व गावकरी जे होते ते दुधाचा धंदा करायचे. प्रत्येकाच्या घरामध्ये म्हशी होत्या आणि मग सर्व गावकरी ते दूध वगैरे काढायचे, एकत्र करायचे आणि शहरामध्ये जाऊन विकायचे. आणि त्यांनी एक असं सर्वांनी एक ठरवलं होतं की प्रत्येक म्हशीच्या गळ्यामध्ये एक घंटा बांधली होती. एक छोटीशी एवढी एवढी अशी घंटा बांधायची, म्हणजे जर कुठे काय असं त्या गेल्या किंवा काय चरायला गेल्या तर त्यांना समजायचं की ह्या म्हशी ह्या ठिकाणी आहेत म्हणून. आणि त्याप्रमाणे काही दिवस त्यांचं जीवन चालू होतं. एक दिवस त्या गावामध्ये चोरांची टोळी येते आणि ती चोरांची टोळी सगळीकडे बघते आणि त्या ठिकाणी त्यांना असं दिसतं की म्हशी ह्या ठिकाणी चांगल्या चांगल्या आहेत. मग ते काय करतात की रात्री त्या म्हशी चोरायचा प्लॅन करतात ते. आणि मग रात्री काही चांगल्या चांगल्या म्हशी असतात त्यांना ते हळू घेऊन जातात. परंतु काय होतं की ह्या म्हशीच्या घंटेमुळे गावकऱ्यांना जाग येईल म्हणून ते काय करतात की ते प्रत्येक म्हशीच्या गळ्यातल्या घंटा बाजूला काढतात, त्यांच्या गळ्यातून काढतात ते. आणि एक चोर असतो, तो काय करतो, तो पूर्वेला पळतो ह्या सर्व घंट्या घेऊन हातामध्ये पकडून. तो पूर्व दिशेला पळतो आणि बाकीचे चोर जे आहे हे सर्व म्हशींना घेऊन पश्चिम दिशेला पळतात. आणि गावकऱ्यांना ज्यावेळेस जाग येते त्यावेळेस सर्वजण त्या चोरांचा पाठलाग करायला लागतात. परंतु गावकऱ्यांना ज्या ठिकाणी घंटीचा आवाज येतो त्याच ठिकाणी ते सर्वजण जातात त्या ठिकाणी, कारण त्यांना माहीत असतं की म्हशीच्या गळ्यामध्ये घंटा बांधलेल्या आहेत. परंतु ज्यावेळेस ते त्या ठिकाणी जातात त्यावेळेस त्यांना असं दिसतं की सर्व घंटा ज्या आहेत ह्या कुठेतरी त्या झाडाच्या तिकडं झुडपामध्ये त्यांनी टाकून दिलेल्या असतात चोराने. म्हणजे ते घंटेच्या मागे लागतात परंतु खऱ्या म्हशी चोर घेऊन गेलेले असतात. आपल्या जीवनामध्ये सुद्धा बऱ्याच वेळेस असं होतं की सैतान आणि त्याची लोक आम्हाला अशा प्रकारे भुलवतात, अशा प्रकारे आमची फसवणूक करतात. आम्हाला खऱ्या भक्तीपासून, खऱ्या आराधनापासून, खऱ्या आचरणापासून आणि खऱ्या विश्वासापासून ते आम्हाला दूर करतात आणि आम्हाला भलत्या ठिकाणी घेऊन जातात, ज्या ठिकाणी पोकळ विश्वास आहे, खरी भक्ती नाही, भ्रष्टाचार आहे, फसवणूक आहे. अशा ठिकाणी आम्हाला ते आकर्षित करतात की बघा ह्याच ठिकाणी तुम्हाला आवाज येत आहे, ह्याच ठिकाणी तुम्ही या. आणि सैतान आम्हाला अशा दुसऱ्याच मार्गाने घेऊन जातो आणि आम्हाला असं वाटतं की हाच खरा मार्ग आहे. पण त्या ठिकाणी पोचल्यावर आम्हाला मग शेवटी कळतं की आम्हाला सैतानाने आणि त्याच्या लोकांनी आम्हाला पुरतं फसवलेलं आहे. आणि मग आम्ही त्या ठिकाणी निराश होतो कारण आम्हाला काहीही सापडत नाही हातात. देवाचं वचन सांगतं की जागृत राहा, सैतान हा गर्जणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधत फिरतो. तेव्हा सावध राहा, कुठल्या दिशेला आम्हाला जायचं आहे ते प्रार्थनापूर्वक विचार करा आणि देवाच्या सानिध्यामध्ये सतत राहा. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, याकोबाचं पत्र ह्याचा 4 अध्याय आणि 7वं वचन, जेम्स चॅप्टर 4 and verse 7. यास्तव देवाच्या अधीन व्हा, सैतानाविरुद्ध आडवे व्हा, म्हणजे तो तुम्हापासून पळेल. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.